आपल्याला साबुदाण्याची खीर करत असताना अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी साखर आणि 2 विलायची. मग साबुदाणा करत असताना साबुदाण्याला 2 ते 3 तास असं मस्त भिजू घालायचं. भिजू घातल्यावर हे असं होतं. मग दुधाला असं थोडं उकळी येऊ घालायची आणि त्याला थोडं पाणी घालायचं, ते शिजतं. मग पुन्हा याच्यात हे घातलेला साबुदाणा याच्यात टाकायचं, दुधात साबुदाणा त्यामध्ये टाकायचं. त्याला थोडं फिरवायचं. मग पुन्हा इकडे विलायची टाकायची थोडं थांबून झालं. हे पहा, असं साबुदाणा भिजत घातलेला साबुदाणा टाकायचा, याला हलवत राहायचं थोडं 2 मिनिटं. परत त्यात विलायची पावडर, इकडे दे 1 मिनिट. हे बघा दूध उकळलंय, उकळत आहे. त्यात थोडी विलायची पावडर, विलायची घेतली की वेलची पावडर, वेलची पावडर थोडी घ्यायची. तुम्हाला जर वेलची घालायचं आवडत तरी ऑप्शनल आहे, नसेल तरी नाही घालू, नाही घातलं तरी चालेल. विलायची ऑप्शनल आहे, तुमची मर्जी असते. हे बघा दूध कसं छान दिसतंय. हे बघा आम्ही तर टाकायलो. हे बघा, आम्ही याच्यात विलायची टाकलो, पावडर टाकलो विलायची. परत त्यात साखर टाकायची. मग त्यात आपण अर्धी वाटी घेतलेली साखर टाकायची. असं मस्त फिरून घ्यायचं, ढवळायचं त्याला. हे 2 मिनिटाचं ढवळत असायचं. मग मस्त अशा हलवायचं म्हणायचं, ढवळायचं नाही. आहे आपली साबुदाणा साबुदाणा स्पेशल साबुदाणा खीर विथ इलायची.